एकंदर 8 ते 11 आरोपी मध्ये 48 सरकारी कर्मचारी अधिकारी आहेत. हिंदी में बोलेंगे. मराठीतला शेवटचा प्रश्न सर, तुम्ही जेव्हा जेव्हा संभाजीनगरला येतात किंवा मुस्लिम बहुल भागात जातात तर त्यांची परिस्थिती अशी होतीये, सेन्सिटिव्ह होतीये, दंगलग्रस्त होऊ शकते भाग, असाही डाऊट येतोय. तर तुम्ही भांडण लावायला येतात का, हा थेट प्रश्न आहे तुमचा. जिल्हाधिकारी कार्यालयात येणं आणि खोटे कागदपत्र देऊन जर हिंदुस्थानाचा कोणी नागरिक बनत असेल, ज्याच्याकडे हितलं काहीच प्रूफ नाही, तो जो जन्म प्रमाणपत्र मिळवत असेल त्या अशा लोकांना वर कारवाई करणं हे आमची जबाबदारी आहे. आणि यांच्यावर कारवाईमुळे कोणी अशी धमकी देत असेल की दंगा फटात हे गेले 1 वर्ष आम्ही मालेगाव मध्ये ऐकलं. मी परवा परत गेलो, एक उडत नाही झालं. 3977 रद्द झाल्या, 8 ते 11 आरोपी अटक झाली. म्हणून कोणी दंगा फसाद होगा ती धमकी देऊन जर बेकायदेशीर काम करत असेल तर त्याला हे सरकार घाबरणार नाही. मुंबईतले सगळे भोंगे 100% बंद झाले, 100% अनधिकृत भोंगे. पुढे झाला दंगा. म्हणजे ही जी दादागिरी चालत होती मुस्लिम मतांसाठी अनुनय करताना दरवेळी भीती दाखवायचं काम चालू होता. अशा प्रकारचा मुस्लिम लागून चालणार नाही. काय मत आहे या गोष्टीवर? तिकडचे लोक इकडे मायग्रेंट झालेले आहेत. महाराष्ट्रात 2,24,000 विलंबित अर्ज आले वर्ष 2024 मध्ये. त्यातले मोर देन 90% रद्द होत आहेत. ते जर त्या मालेगाव मध्ये 3,977 सगळे अर्ज रद्द झाले. 946 अर्जदार सापडत नाही आहे, अर्ज घेऊन पळून गेले आहेत. तर त्याचा अर्थच आहे. आता दुसरी गोष्ट फार सिंपल, महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 12 कोटी लोक. आले किती अर्ज? फक्त 2 लाख. म्हणजे एवढा मोठा हे हो काय, एवढी समस्या आहे. तर 2023 मध्ये पण नव्हते आले एवढे, 2019 मध्ये पण नव्हते आले. 2,000 यायचे. हे तहसीलदारला अधिकार देण्यात आल्यानंतर जो भ्रष्टाचार सुरू झाला तो आता थांबला. ओके. जन्म प्रमाणपत्र दिलं नाही, बोगस वोटरही नाही आहे, जिल्हा प्रशासनाचं होतं गेल्या तुमच्या व्हिजिटमध्ये, एकही सापडलेलं नाही. असं आज तुमची जी चर्चा झाली नेमकं त्याच्यात काय आढळलं का तुम्हाला? कारण की तुमची 6वी चक्कर आहे आता. मी मराठीत सुद्धा सांगितलं तर कोणीच सांगितलं नाही की आता एक पण नाही. आता माझ्याकडे नाही सांगितलंय कोणी. मी तर तुम्हाला सांगितलं 28 ठिकाणी FIR दाखल झाल्या. आतापर्यंत इथेही संभाजीनगर आपलं सिटी चौक पोलीस स्टेशन त्यांनी 140 वर गुन्हे दाखल केले आणि प्रक्रिया सुरू आहे. मी सगळेच आकडे सांगितले की 529 त्यांनी आता रद्द केले आणि बाकी त्यांचा रिव्ह्यू चालू आहे. तसंच आपले जे सरकारी कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज, तिथे 4,900 लोकांना, मग त्यात कुणी असेल, मिक्स असेल, पण त्यांना कायदा नसताना त्यांना दिले तर त्याचं पण रिव्ह्यू करण्याचं काम सुरू झालं. मजबुरी अशी आहे की त्याच्याकडे स्टाफ नाही व्हेरिफिकेशनसाठी सध्याच्या घडीला. नाही, सगळं 4,000 लोकांचे वेटिंगवर येतं प्रमाणपत्र. कसं बघताय तुम्ही? स्टाफच नाही आहे आणि तुमच्या वारंवार. अरे दादा 1 मिनिट, अरे बाबा त्यांचं 1 मिनिट यार उत्तर तर देऊ देत. त्याला जोडून प्रश्न आहे की 14 डे डॉक्युमेंट तुम्ही मागताय, त्या काळातले तुमचे लसीकरणाचे डॉक्युमेंट, त्या काळातला जन्म मृत्यू प्रमाण, 50 वर्षापूर्वीचं लसीकरणाचं प्रमाणपत्र, असे 14 डॉक्युमेंट सर्व विभागाने सध्या प्रमाणपत्र द्यायला बंदी घातलेली आहे. एकही प्रमाणपत्र येत नाही. जेव्हा आपल्या तक्रारी झाल्या लोक आता फक्त चक्रा मारतायत आणि ते तुमच्याच नावानं ओरडत आहेत. तुम्ही काय विचारत होता? तोच प्रश्न. स्टाफ नाहीये, 4,000 लोक तुंबलेले आहेत. सध्या उद्रेक वाढतोय, सेन्सिटिव्ह होतोय शहर आणि जिल्हा. कसं बघताय तुम्ही? कारण की प्रशासन स्टाफच द्यायला तयार नाहीये. पूर्ण महाराष्ट्रात अशी एकही तक्रार आलेली नाही, कोणीही कुठे लेखित नाही दिली. दुसरी गोष्ट, अर्जच नाही आले, मुद्दा लक्षात आला. तिसरी गोष्ट, या संबंधात SOP नियमावली हे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आणि त्या नियमावलीत काहीही चुकीचं नाही आहे. आयदर 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 आहे, म्हणजे आयदर म्हणजे जसं आपण म्हणतो ना, मतदानाला जातात तर पहिले आपलं ओळखपत्र नव्हतं तर ड्रायव्हिंग लायसन्स द्या, दुसरं काहीतरी द्या. आयदर आहे. कुठल्या 48 न कुठलेही 14. इथे फक्त हा घोटाळा झाला. त्या घोटाळ्यात काय आलं, आधार कार्डवर एक जन्मतारीख लिहिली आणि शपथप्रत जन्मात दुसरीच मागितली. तिथे क्लिअर कट फ्रॉड. मुद्दा लक्षात आला. दुसरी गोष्ट, 1 वर्षापेक्षा जास्त विलंब झाला तर तुम्हाला न्यायाधीशाकडे म्हणजे कार्यकारी दंड, तर ते न करता डायरेक्ट दिल्या. अशा प्रकारचे सगळे मुद्दे लक्षात आलेले आहेत. बरं सर, बांगलादेशमध्ये जेव्हापासून सरकार